बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। वरळी शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पांतर्गत प्रभादेवी येथील जुना पूल पाडत त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधला जाणार आहे आणि त्यासाठी एल्फिन्स्टन पूल बंद करत त्याचं पाडकाम करण्याकरता MMRDA फेब्रुवारीपासून प्रयत्नशील आहे, मात्र त्यात त्यांना यश येत नव्हतं। आता आज रात्री 12 वाजता हा पूल बंद केला जाईल आणि मुंबई वाहतूक पोलिसांनी ही माहिती दिली आहे। शिवडी वरळी उन्नत मार्गामधील एल्फिन्स्टन ब्रिज परिसरातील बाधित 2 इमारतींमधील रहिवाशांचं पुनर्वसन त्याच परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे। हार्बर मार्गावरील कुर्ला टिळक नगर स्थानकादरम्यान नवीन डायव्हर्जन मार्गिकेच्या कामासाठी शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत सुमारे 14.5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि या ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील वडाळा रोड मार्गखुर्द दरम्यानची लोकल सेवाही बंद असेल। पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी म्हाडानं सोडत जाहीर केलेली आहे। त्यानुसार एकूण 6168 घरं उपलब्ध होणार असून त्यासाठी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। गेल्या काही वर्षांपासून ओसी प्रमाणपत्राअभावी अनधिकृत इमारतींचा शिक्का बसलेल्या मुंबईतील हजारो इमारतींसाठी महिन्याभरात नवं धोरण आणण्याचा निर्णय नगरविकास खात्यानं घेतलेला आहे। त्यामुळे या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्याची संधी मिळणार असल्याची माहिती उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे। बुलेट ट्रेन प्रकल्पात ट्रॅकचं काम करण्यासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं लार्सन अँड टुर्बो कंपनीसोबत करार केलेला आहे। या अंतर्गत महाराष्ट्रातील 157 किलोमीटर लांबीच्या मार्गावर ट्रॅक आणि डिझाईन, पुरवठा, बांधकाम, चाचणी आणि कार्यान्वित करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। EPFO दिवाळीपूर्वी ATM मधून पैसे काढण्याची तसंच बँकेसारखी सुलभ व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करते। 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या EPFOच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत यावर निर्णयाची शक्यता आहे। 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पूर्ववत लागू होणार आहे। याबाबत धोरणात्मक निर्णय शासन स्तरावर होण्याचे संकेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेत। यामुळे राज्यातील 4थी आणि 7वीच्या 37,74,988 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नावं नोंदवता येणार आहेत। प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेनं KR मिरर हे नवं मोबाईल ॲप लॉन्च केलेलं आहे। हे मोबाईल ॲप प्रवाशांना अधिक आधुनिक, सोपा आणि सर्वसमावेशक डिजिटल अनुभव देणार आहे। प्रदीर्घ लढाईनंतर महापालिकेच्या 580 स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवेत परत घेण्यात आलेलं आहे, मात्र गेले 2 महिने त्यांचं वेतन रखडलंय, तसंच थकबाकी देखील दिली नाहीये। यावर पालिकेनं लवकरच वेतन आणि थकबाकी देण्याचं आश्वासन उच्च न्यायालयाला दिलेलं आहे। त्यानंतर न्यायालयानं प्रत्येक कामगाराला 50,000 रुपये भरपाई देण्याचे निर्देश महापालिकेला दिलेत। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायकाच्या मंदिर परिसरात सुरू असणारी विकासाची कामं वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करावीत। या विकास आराखड्याअंतर्गत काम करताना मंदिराच्या मूळ बांधकामाला कोणताही धक्का न लावता प्रत्येक कामाला हेरिटेजचा टच द्यावा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत। गुजरातमध्ये जाणारे लिंबाचे दर मोठ्या प्रमाणात कोसळलेले आहेत। गेल्या वर्षापेक्षा यंदा तब्बल 70 रुपये प्रति किलोनं दर कमी झालेला आहे। सप्टेंबर 2024 मध्ये 110 रुपये प्रति किलो दर होता, यंदा तोच दर आता फक्त 40 रुपयांवर आलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रात आता वाघांची डरकाळी ऐकू येणार आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता 8 नवे वाघ येणार आहेत। ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून वाघ आणण्यास वन मंत्रालयानं परवानगी दिली आहे। यात 3 नर आणि 5 मादी वाघांचा समावेश आहे। गोंदियामध्ये रब्बी पिकातील धान विक्रीचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत। खरीप हंगामातील शेतीचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे। 239 कोटी 84 लाख रुपये शासनाकडे बाकी आहेत। मराठा आरक्षणाच्या GRला विरोध करत जळगावच्या धरण गावात ओबीसी समाज बांधवांनी आंदोलन केलं। ओबीसी कोट्यातील आरक्षणाचा GR रद्द करण्याची मागणी करण्यात आली। धाराशिवच्या तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव काही दिवसांवर आल्यानं तुळजाभवानी मंदिरात तयारीची लगबग सुरू आहे। साफसफाईसह अन्य कामांना वेग आलेला आहे। तसंच तुळजाभवानी मंदिरातील छबिना मिरवणुकीच्या वाहनाची रंगरंगोटी करण्यास सुरुवात झालेली आहे। वडगाव मावळ न्यायालयासाठी 109 कोटी रुपयांची नवीन भव्य इमारत उभी राहणार आहे। आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। जळगावच्या वडली गावात महिला एकत्र येत दारूबंदीसाठी आक्रोश मोर्चा काढला। एकूण 25 महिला बचत गटांनी एकत्र येत ग्रामपंचायतीला निवेदन सादर केलं। नारी शक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग घेतला। चोरट्यांनी जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेड येथील महाराष्ट्र बँकेचं ATM फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र ATM फोडू न शकल्यानं त्यातील रक्कम सुरक्षित राहिली। हा सर्व प्रकार CCTVमध्ये कैद झालाय।
जळगावातील गेंदालाल मिल परिसरात चौघांच्या टोळीकडून 2 गावठी पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत। पोलिसांनी 1,78,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेवा कराड या 35 वर्षीय तरुणानं ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे। चिठ्ठी लिहून तरुणानं मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली। दरम्यान मंत्री छगन भुजबळ आज कराड कुटुंबियांची भेट घेत सांत्वन करणार आहेत। नेपाळसारखी परिस्थिती भारतात यायला वेळ लागणार नाही असं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। केंद्र सरकारनं सतर्क राहिलं पाहिजे। सरकारनं सतर्क राहून बोकाळलेला भ्रष्टाचार बंद केला पाहिजे। दिवसेंदिवस न्याय व्यवस्था ही कोलमडत चालली असून तिला सावरलं पाहिजे असा सल्ला आंबेडकरांनी दिलाय। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या पाहूया। छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात 10 माओवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला मोठे यश आलेलं आहे। चकमकीत सीसी सदस्य मनोज उर्फ मॉडेम बालकृष्ण देखील ठार झालाय। दरम्यान माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असून सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे। आम्ही आरक्षण लोकशाहीच्या मार्गाने मिळवलं, तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हणत जरांगे यांनी भुजबळांवर निशाणा साधलाय। आमचा जीआर मागे घेतला तर 16% आरक्षणही मागे घ्या अशी मागणी जरांगे यांनी केली आहे। मराठा आरक्षणाच्या जीआरला कुणीही चॅलेंज केलं तरी धोका नसल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। तर मराठा समाजासाठीच्या जीआरमध्ये एक शब्द कायद्याच्या चौकटीत बसणारा असल्याचंही देसाई यांनी म्हटलेलं आहे। ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलंय। तर ओबीसींचं नुकसान होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी असंही ते म्हटले। शिवडी परिसरात अटल सेतूकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर थरारक प्रकार समोर आलाय। अचानक रस्त्यावर 20 फुटांचा मोठा खड्डा पडल्यानं वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अपघात टाळण्यासाठी तातडीनं पोलिसांनी घटनास्थळी बॅरिकेड लावले। मुंबईतील शिवसेना भवनासमोर ट्रॅफिक पोलिसांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला। टिळक ब्रिजवर ट्रॅफिक असल्यामुळे अन्य मार्गावरून ट्रक घेऊन जायला सांगितलं म्हणून पोलिसांच्या अंगावर ट्रक घालून चालकांना पळ काढण्याचा प्रयत्न केला। सुदैवानं यामध्ये ट्रॅफिक पोलीस विश्वास बंडघर बचावले असून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। ठाण्यातील डायघर परिसरातील अवैध बांधकामावर पालिकेनं तोडक कारवाई केलेली आहे। कारवाईला नागरिकांनी विरोध केला। तोडक कारवाई थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोलनाका आणि वर्सोवा पुलासमोरील परिसराची पाहणी केली। दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्याच्या निर्णयानंतर त्यांनी ही पाहणी केली। तर दिवाळीपूर्वीच टोलनाका स्थलांतरित होणार असल्याचं सरनाईक यांनी म्हटलंय। लातूरच्या वांगदरी गावात एका तरुणानं नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली। ओबीसी आरक्षण संपलं असं म्हणत जीवन संपवल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ घाटात भीषण अपघात झाला। आयशर आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन 2 जणांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातानंतर घाटात प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली होती। खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला। नागपूरच्या अंबाझरीमध्ये पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलंय। दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचं तपासामधून समोर आलंय। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। मुंबईत पेट्रोल भरण्याच्या वादातून पेट्रोल पंपावर 2 गटात तुफान हाणामारी झाली। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला। धुळेच्या देवळीपाड्यामध्ये आश्रमशाळेमध्ये 9 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय। मंजुळा पवार असं विद्यार्थिनीचं नाव आहे। मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। गेल्या 3 दिवसात विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे। वेरूळ लेणी परिसरातून चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन लंपास केले। या मशीनमध्ये 16,07,100 रुपयांची रक्कम असल्याची माहिती आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे। दरम्यान पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जातोय। रायगड जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा समजला जाणारा अलिबाग वडखळ महामार्ग सध्या खड्ड्यांचं साम्राज्य त्यावर पसरलेलं आहे। 18 कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्यानं नागरिकांनी रस्त्यावर उतरत अधिकाऱ्यांना जाब विचारला। लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण हद्दीमध्ये एटीएम मशीन गॅस कटरनं तोडून त्यामधील रोख रक्कम चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पकडण्यात लातूर पोलिसांना यश आलंय। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं मध्य प्रदेशातील 4 जणांना अटक केली। आरोपींकडून एका वाहनासह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। धाराशिवच्या धरणगावात ओबीसी समाजानं मराठा आंदोलन केलं। मराठा आरक्षणासाठीचा जीआर तातडीनं रद्द करण्याची मागणी करण्यात आली। सरकारनं दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। वसई विरारमध्ये मंत्री प्रताप सरनाईकांच्या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी जनता दरबाराच्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती बांधून नाईक यांचा निषेध केला। दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।
बुलढाण्यामध्ये उपविभागीय अधिकाऱ्याला घेराव घालत शिवसेनेनं आंदोलन केलं. गेल्या वर्षीची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्याचा आरोप केलाय. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्या या प्रमुख मागणीसाठी लातूरमध्ये जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भव्य ध्वज रॅली देखील काढण्यात आली.